नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बघू शकता की 28 सप्टेंबरला आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. तसंच मराठवाड्यात बघू शकता की अतिवृष्टी झालेली आहे. भरपूर प्रमाणात पाऊस आणि नद्यांना पूर आलेला आहे, महाप्रलय झालेला आहे. मग कदाचित अशी पण एक मागणी होते की मराठवाड्याच्या स्टुडंट लोकांकडनं की थोडंफार ही एक्झाम पोस्टपोन होते की नाही, ते म्हणजे चाललंय एका गटाकडून हे चाललंय की थोडं पोस्टपोन करा. कारण बंगालच्या बघू शकता उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, लो प्रेशर बेल्ट. त्यामुळे देखील अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर विदर्भ असेल की 27 ते 2 ऑक्टोबरपर्यंत जे आहे ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पण बघू आपण आयोग काय करतंय. पण आपल्याला असंच गृहीत धरायचं आहे की 28लाच होणार आहे एक्झाम, कारण हॉल तिकीट सगळ्यांचे आलेले आहेत, सर्व सेंटर ॲलोकेशन झालेले आहेत. लेखनिक आणि जे हे आहेत हँडिकॅप त्यांचं पण पूर्ण ती लिस्ट आलेली आहे. म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातूनच सगळा अभ्यास करायचा आहे आणि रिव्हिजन आपला बघू शकता की जो स्पीड आहे तोच अभ्यास आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. आज आपण बघू शकता की करंट अफेअर्सचे आपण जानेवारी ते जून पर्यंतची सिरीज आपण कंप्लीट केलेली आहे 2025चं. त्याच्यानंतर आज आपण असं घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्राचं स्पेसिफिक करंट अफेअर्स, फक्त महाराष्ट्राचा करंट अफेअर्स आणि 2-3 न्यूज आहेत जे महाराष्ट्रामध्ये चर्चेत होत्यात की मागच्या एका वर्षात, तेच आपण आज करंट अफेअर्समध्ये आजच्या ह्याच्यात कव्हर करणार आहोत की महाराष्ट्राच्या चालू घडामोडी जे 28 सप्टेंबरच्या टार्गेटला घेऊन इम्पॉर्टंट आहे. तसेच 9 नोव्हेंबरला जी होणारी आहे गडबची पूर्व परीक्षा, तिथं पण काहीतरी तो इम्पॉर्टंट टॉपिक येऊ शकतो. त्या हिशोबानं आजचं आपण लेक्चर कव्हर केलेलं आहे. तर चला सुरू करूया. त्याच्या पहिले आपण हे बघून घेऊया की 21 तारखेला जी गटकची मेन्स झाली, ग्रुप सी मेन्स, त्या गटकची मेन्स मी पण दिली होती. त्यातनं बघू शकता की 10 करंट अफेअर्सचे प्रश्न होते. 10 पैकी जे 6 प्रश्न आहेत ते 2024 वर विचारण्यात आले आणि 3 प्रश्न आहेत की जे 2025 रिलेटेड होते आणि एक रॅन्डम होता की जो GK रिलेटेड करंट अफेअर्सवर होता. असे 10 प्रश्नाचा सेट होता. त्याच्यापैकी आपण बघू शकता की जानेवारी महिन्यातला जे करंट अफेअर्स मी या सिरीजमध्ये कव्हर केले, प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की हाय तसा तो प्रश्न आला की जानेवारी 2025मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिवपदी कोणाची निवड झाली. हाच प्रश्न मी बघू शकता की कव्हर केलेला होता की सेक्रेटरी ऑफ BCCI कोण होते, देवजीत सैकिया, हे डायरेक्टली उत्तर होतं. तसेच अजून एक प्रश्न आलेला की दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा करतो. या सिरीजमध्ये बघू शकता मार्चच्या सिरीजमध्ये मी हे थिअरी कंप्लीट हे केलेलं कव्हर, जागतिक आनंद अहवाल, आणि त्यात बघू शकता जागतिक आनंद दिनानिमित्त म्हणजे 20 मार्चला आपण साजरा करतो, याचं योग्य उत्तर 20 मार्च आहे. तसेच आपल्याला आत्ताच रँकिंग लक्षात ठेवा की भारताचे रँकिंग 118वे आहे. तसेच जे फर्स्ट रँकिंग फिनलँड हा देश बघू शकता फर्स्ट रँकिंग आहे. तसेच 2024मध्ये मी बघू शकता इथून पूर्वी टेक्स्टबुकमध्ये 2024च्या प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट लेक्चर्स घेतलेले करंट अफेअर्सचे. त्याच्यातनं बघा की नवीन संसद भवनच्या रिलेटेड सेंगॉल विषय मी सांगितलेला आणि सेंगॉलचा प्रश्न आलेला आहे की भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये म्हणजे जो सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे त्याच्यात जे सेंगॉल राजदंड आहे कोणत्या साम्राज्याचा होता, चोल, चालुक्य, मराठा, मौर्य. तर याचं उत्तर आहे चोल. आणि जेव्हा टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये असताना मी हा कव्हर केलेला होता. म्हणून आता समजा राज्यसेवा जी 28 सप्टेंबरला आहे, 28 सप्टेंबरच्या परीक्षेला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 2024चं पण आणि 25चं पण कव्हर करायचं आहे. 24ची सिरीज बघू शकता मी जानेवारी ते जून पूर्ण कव्हर केलेली आहे. तसेच आज महाराष्ट्र रिलेटेड घेऊन आलेलो आहे. इथून पण जर टाईम भेटला उद्या परवा तर अजून एक इम्पॉर्टंट रँडम सिरीज आपण करंट अफेअर्सचे MCQ वर घेऊन येणार आहोत. तर चला सुरू करूया. कमी प्रश्न आहेत महाराष्ट्र रिलेटेड आणि सगळे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स जे डायरेक्टली येऊ शकतात तेच आणलेलं आहे. तर चला सुरू करूया आपण. पहिला प्रश्न, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोणत्या थीमचे प्रतिनिधित्व केले जाईल, म्हणजे विच थीम फॉर महाराष्ट्र विल बी रिप्रेझेंटेड इन द टॅब्ल्यू ॲट द भारत पर्व एक्झिबिशन ऑन द रिपब्लिक डे. रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारी, लक्षात ठेवायचं. विलेज ऑफ पुस्तकांचे गाव, फुलांचे गाव, मधांचे गाव, महिला सक्षमीकरण. म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त जे भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्राची थीम काय आहे ते विचारली आहे. तर डायरेक्ट आन्सर आहे विलेज ऑफ हनी, मधाचे गाव. मधाचे गाव आपल्याला माहीत असेल साताऱ्यातच मांगेर करून काहीतरी आहे, लक्षात येत नाही, पण ते पण आपल्याला एकदा करून घ्यायचं आहे, मधाचे गाव. चला सेकंड, महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आले आहे? भिल्लार, जकातवाडी, उबादांडा या शिरवाडे. तर याचं योग्य उत्तर आहे शिरवाडे. येस, कवितांचे गाव. येस, भिल्लार तर नाही, भिल्लार पहिला होता. चला नेक्स्ट,
कला क्षेत्रातील योगदानासाठी कोणत्या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अशोक सराफ, रितेश देशमुख, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी. आता हे जे शिकवतो हे महाराष्ट्र रिलेटेडच करंट अफेअर्स आहे. मग जेवढे महाराष्ट्र रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत तेच फॅक्ट्स मी घेऊन आलेलो आहे. तर पद्मश्री कोणाला भेटलेला आहे कला क्षेत्रातील? मग याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. महाराष्ट्राचे बघू शकता ज्येष्ठ कलाकार आहेत आणि भरपूर एक शतक होता 1980चे 90चा जो 2000चा शतक आहे 20 जो वर्ष आहे त्यांनी गाजवलेलं आहे मराठी सिनेमामध्ये. म्हणून अशोक सराफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला नेक्स्ट, रंगयात्रा ॲप. रंगयात्रा ॲप कशाशी संबंधित आहे? रंग भरण्याची स्पर्धा, यात्रेतील कार्यक्रम, रंगभूमीशी संबंधित माहिती, विविध कला प्रकार. बघू शकता रंगयात्रा ॲप यात्रा आहे, मग ह्यात रिलेटेड काय असू शकतं? यस, याचं योग्य उत्तर आहे थिएटर रिलेटेड इन्फॉर्मेशन. रंगयात्रा. आता काय लोक बोलतील यात्रा म्हणजे तर हे यात्रा आणि हे यात्रा सेम म्हणून हेच करतील. म्हणून मी सांगितलं की यात्रावर लक्ष ठेवा. रंगयात्रा, रंग आहे थिएटर रिलेटेड जे हे आहे थिएटर रिलेटेड इन्फॉर्मेशन, रंगभूमीशी संबंधित माहिती रंगयात्रा ॲपवर म्हणजे माहिती आपल्याला भेटते. चला नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे आहे? येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी भारतातली कुठे आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न होता आणि महाराष्ट्रातच होणार आहे. येस, भारतातील फर्स्ट AI. आता गट कची जी मेन्स झाली 21 तारखेला त्यात एक प्रश्न होता की फर्स्ट जे ग्लास ब्रिज आहे ते कुठं बांधण्यात आलं होतं आणि असेच ऑप्शन दिलेले होते. मग त्याच्यानंतर त्याच्यात महाराष्ट्र पण होता, लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी तर महाराष्ट्रात होणार आहे. चला नेक्स्ट, तुकाराम बीज उत्सवाला किती वर्ष पूर्ण झाली आहे? 125, 150, 275, 375. हाऊ मेनी इयर्स हॅव बीन कम्प्लिटेड फॉर द तुकाराम बीज सेलिब्रेशन? येस, आणि हे झालेले 375. तुकाराम बीज सेलिब्रेशन म्हणजे संत तुकारामावर हे आहे. 375 छत्रपतींच्या काळापासून सुरू झालेले आहे. जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आर्थिक आरोग्य निर्देशकानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे? म्हणजे इकॉनॉमिक हेल्थ इंडेक्स रिलीज झाला आहे भारताचा, त्याच्यात महाराष्ट्राचा रँक आहे पहिला, 5वा, 6वा, 3रा. येस, डायरेक्ट आपण आन्सर बघायचा आहे. इट इज 6th. महाराष्ट्राचा रँक आहे 6th हेल्थ इंडेक्समध्ये, लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, आपल्याला कमी वेळेत जास्त प्रश्न कव्हर करायचा आहे म्हणून थोडं वन लाइनर्सच आहेत, मॅक्झिमम स्पीडमध्येच घेतोय सो दॅट कमी वेळेत जास्त आपल्याला कव्हर करायचं आहे आणि रिव्हिजनला पण तुम्हाला ओके पडेल. कोणत्या राज्याने CM डॅशबोर्ड प्रणाली सुरू केली आहे? CM डॅशबोर्ड. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्राचंच करंट अफेअर शिकवतो तर महाराष्ट्रच असणार, लक्षात ठेवायचं. CM डॅशबोर्ड महाराष्ट्राला म्हणजे हे जे डायरेक्ट जे आपल्याला फॅक्ट्स भेटत आहेत. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी पण महाराष्ट्राला. हे दोन तरी सध्या आपण शिकलेलो आहे की महाराष्ट्रातच आहे. चला नेक्स्ट, जागतिक साहित्य परिषदेत कलारत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? कलारत्न अवॉर्ड हॅज बीन अवॉर्डेड म्हणजे वर्ल्ड लिटरेचर कॉन्फरन्समध्ये अशोक सराफ, मधु मंगेश कर्णिक, रितेश देशमुख, मृणाल कुलकर्णी. तर ह्याचं योग्य उत्तर आहे रितेश देशमुख. लक्षात ठेवायचं, रितेश देशमुख लातूरचे आहेत आपल्या आणि भरपूर बघू शकता हिंदी इंडस्ट्रीज, बॉलिवूड असेल, त्याच्यानंतर मराठीत पण त्यांनी बऱ्याच फिल्म केल्यात आणि ते बघू शकता की भरपूर फेमस आणि एक संस्कृती जपणारे जे अभिनेता आहेत, जे मराठी जे महाराष्ट्र संस्कृती जे जपत आहेत त्याच्यासाठी त्यांना भरपूर मानलं जातं आणि बॉलिवूडमध्ये पण त्यांचं भरपूर महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांनाच कलारत्न अवॉर्ड भेटलेला आहे वर्ल्ड लिटरेचर कॉन्फरन्समध्ये. आता काही लोक असं बोलतात की लिटरेचर कॉन्फरन्स होता म्हणून मधु मंगेश कर्णिक असतील, पण असं नाही आहे. रितेश देशमुख यांना कलारत्न अवॉर्ड भेटलेला आहे. कला जे कलासाठी जे इम्पॉर्टंट काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी. चला, मराठा शौर्य स्मारक कुठे स्थापन करण्यात जाईल? छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पानिपत, गुजरात. मराठा शौर्य स्मारक, मग हे होईल पानिपत इथे. येस, पानिपतची लढाई 1761 बघू शकता, मराठा वर्सेस अहमद शाह अब्दाली. मराठा शौर्य स्मारक पानिपत येथे होणार आहे. चला, जनस्थान पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विचारलंय. तर ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित जनसंतान पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आला. सेकंड स्टेटमेंट, जनसंतान पुरस्काराचे हे 18वे वर्ष आहे आणि दर 2 वर्षांनी ते प्रदान केले जाते. थर्ड, या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आणि सन्मानपत्र असे आहे.
हा पुरस्कार नाशिक शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून प्रदान केला जातो. ह्याच्यातलं रॉंग विचारलं आहे, तर रॉंग आहे की या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आणि सन्मानपत्र आहे. हे चुकीचं आहे. बाकी सगळं राईट आहेत. म्हणजे आता बाकीचे 3 स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर लक्षात ठेवायची जनसंस्थान पुरस्कार आहे तो कुणाला भेटला? दिग्दर्शक सतीश आळेकर यांना भेटला. आणि हे 18वे पुरस्कार 18th इयर होतं. आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकतर्फे हा दिला जातो. येस, लक्षात ठेवायचं आहे. मैत्री 2.0 पोर्टल कोणी सुरू केले? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय. मैत्री, मैत्री मग कोणी केलं? मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज. यस, लक्षात ठेवायचं आहे मैत्री. चला नेक्स्ट. कोणत्या राज्य देशातील पहिले मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड. आता ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे तर येस, बट ऑब्व्हियसली महाराष्ट्र. आता तिसरा असा प्रश्न आला आहे की जे महाराष्ट्रात चालू घडामोडी घडलेत चांगल्या. मग लक्षात ठेवायचं की AI युनिव्हर्सिटी, CM डॅशबोर्ड, आणि आता तिसरा आला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. हे तिन्ही गोष्टी महाराष्ट्रात झाल्यात. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पहिले आहे सगळे. पहिले CM डॅशबोर्ड, पहिले AI युनिव्हर्सिटी आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. येस. चला नेक्स्ट. दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे कोणत्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त झाले? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. निवडणूक आयुक्त 324 कलमद्वारे इलेक्शन कमिशनचं बघू शकता. डेफिनेशन आहे 5वा, 6वा, 10वा, 7वा. तर ह्यांचं उत्तर आहे 7वा. 7वे इलेक्शन कमिशनर आहेत जे महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशनर आहेत. आणि जे सेंट्रलला आहे CEC, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ दिस सेंट्रल बोलू शकता, ते आहे ज्ञानेश कुमार. आणि सध्या भरपूर राहुल गांधींनी बॉम्ब टाकलेला चीफ इलेक्शन कमिशनवर वोट चोरीचा, आणि त्याच्या संदर्भात पण दुसरी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली. अजून बोलतात की हायड्रोजन बॉम्ब पण आहे. आणि हे कुठेतरी बघू शकता गंभीर विषय आहे लोकशाहीसाठी, की खरंच असा काहीतरी प्रकार आहे का वोट चोरीचा? खरंच असं म्हणजे प्रॉक्सी वोटिंग झालेली आहे का? खरंच काहीतरी नंबरमध्ये फेरफार झालेले आहेत का? खरंच एका ॲड्रेसवर 100 लोक राहत आहेत का? म्हणजे हे भरपूर म्हणजे चिंताजनक विषय आहे आणि भारताच्या डेमोक्रेसी हलवणारा. कारण इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी स्वतःचं म्हणजे ऑटोनॉमस स्टेटस त्याला प्राप्त आहे आणि त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे विदाऊट गव्हर्नमेंट प्रेशर. पण सध्या महाराष्ट्राचं पण बघू शकता हालत की महानगरपालिकेच्या इलेक्शन बघू शकता 2022 पासून जे पेंडिंग आहेत 2025 झालेले आहेत, 3 वर्ष झालेले नाहीत. मग कुठंतरी राजकीय हस्तक्षेप होतोय ह्याच्यात असं आपल्याला डायरेक्टली बोलता येईल. म्हणजे दिसताना तसंच दिसतंय. हायकोर्टात पण केस पेंडिंग होता महाराष्ट्र रिलेटेड, ते पण थोडंफार रिझन आहे. पण इनडायरेक्टली असं आपण बघू शकतो की थोडंफार राजकीय इंटरफेरन्स तर आहे. थोडंफार नाही, बरेच राजकीय इंटरफेरन्स आहे असं आपण म्हणजे निदर्शनात आलेलं आहे आपल्या. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आत्ताच आपण बघितलं. डेना चौधरी, वायल, राजवाडे, श्रीनंदलाल, दिनेश वाघमारे. तर आन्सर आहे दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे 7th इलेक्शन कमिशनर ऑफ महाराष्ट्र, स्टेट इलेक्शन कमिशनर ऑफ महाराष्ट्र. चला नेक्स्ट. वारकरी साहित्य परिषदेचे 13वे मराठी संत साहित्यिक वारकरी संमेलन कुठे होणार आहे? पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर, देऊ. 13वे मराठी सेंट लिटरेचर वारकरी कॉन्फरन्स. वारकरी कॉन्फरन्स तर होणार कुठे? शिर्डीत होणार आहे. लक्षात ठेवायचं की वारकरी लोक गेले शिर्डीला. लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे हायकोर्टवर प्रश्न आहेत. 214 कलम नंबर 214 काहीतरी आहे हायकोर्टसाठी. रवींद्र घुगे, AS गडकरी, आलोक आराधे, रेवती डेरे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. तर येस, आलोक आराधे. आलोक आराधे. एक असा पण प्रश्न येतो की आलोक आराधे चीफ इलेक्शन कमिशनर चीफ आपलं हे झाले, पण ते पूर्वी कुठल्या न्यायालयात होते असं पण आपल्याला बघू शकता प्रश्न बघायला भेटतो. पण एकदा मी सर्च करतो. आलोक आराधेविषयी आपल्याला जर इन्फॉर्मेशन भेटते तर आत्ताच सांगतो, कारण एकदा प्रश्न आलेला होता. आलोक आराधे इज अन प्रेझेंटली आता ते जज ऑफ सुप्रीम कोर्ट झालेले आहेत. येस, तेलंगणाचे चीफ जस्टिस होते पहिले. तेलंगणाचे चीफ जस्टिस होते, मग बॉम्बे हायकोर्टमध्ये आलेत आणि मग आता जज ऑफ सुप्रीम कोर्ट आहेत. पण हे आपल्याला जानेवारीतलं करंट अफेअर्स आपल्याला दिसत आहे. येस, मग सध्याचं कोण आहे ते पण सांगतो. मग सध्याचं कोण आहे ते पण सांगतो. वेट.
श्री चंद्रशेखर आहेत. 5 सप्टेंबरला ते झाले, श्री चंद्रशेखरन. म्हणजे आपल्याला आलोक आराधेच लक्षात ठेवायचे. 5 सप्टेंबरला श्री चंद्रशेखर झालेले आहेत, पण ते 28 सप्टेंबरच्या परीक्षेला पहिलेच पेपर सेट झाला असेल, म्हणून आपण बघू की ते नाही, आपल्याला लक्षात आलोक आराधेच ठेवायचे. आणि तेलंगणा हायकोर्टचे बघू शकता चीफ जस्टिस होते आणि आता जज ऑफ सुप्रीम कोर्ट झालेले आहेत. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? 13, 14, 15, 10. खेलो इंडिया हिवाळी, खेलो इंडिया विंटर गेम्स. खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये बघू शकता महाराष्ट्राने 13 पदके जिंकलेली आहेत. यस, 13. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पहिले गुलाबाचे गाव म्हणून घोषित करण्यात आहे? हू हॅज बीन डिक्लेअर्ड एज द रोज विलेज. गुलाबांचे गाव. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली. आता लक्षात ठेवायचं इथं जिल्हा विचारलाय, म्हणून आन्सरमध्ये पण आपल्याला जिल्हा शोधायचे. तर इट इज सातारा. आणि साताऱ्याच बघू शकता भरपूर आहे की पहिले मधाचे गाव, पहिले हे फुलपाखरू पण बघू शकता. ब्लू मॉर्मन पश्चिम घाटात आपल्याला भेटतं, मेन साताऱ्याचंच आहे. कास पठार पण युनेस्को हेरिटेज साईट आहे, बघू शकता. हे सगळं साताऱ्यात बरेच आहे की लेखकांचे गाव नाही, पण मधांचे गाव पण साताऱ्यातच आहे. हे सगळं बघू शकता साताऱ्यातच सर्व काही जे आहे ते पहिले असे युनिक हॅज ते साताऱ्यातच आपल्याला घडताना दिसत आहेत. गुलाबांचे गाव पण सातारा. चला नेक्स्ट. चैत्रम पवार यांना कोणत्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? आता आपण एकदा बघितलं की पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना भेटलेला आहे. त्यानंतर रत्न पुरस्कार, कलारत्न पुरस्कार जे आहे जे कुणाला भेटलेलं रितेश देशमुख यांना. आता आपल्याला दिसलंय की चैत्रम पवार आहे की त्यांना पद्मश्री भेटला, ते कुठल्या क्षेत्रातील होते? पवार आहे म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड हे आहेत, म्हणून आपल्याला हा प्रश्न पण येऊ शकतो. विज्ञान, पर्यावरण, साहित्य, वैद्यकीय सेवा. तर याचं डायरेक्टली आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण, फॉरेस्ट कन्झर्वेशन. असे जे आयोग पण असेच सेम ऑप्शन देते की ज्याला थोडं एलॅबोरेट करून ठेवतात, म्हणजे एलॅबोरेट केलेले असतात, मोस्टली तेच आन्सर असतात. असं आयोगाचं तर आपला पॅटर्न आहे. 100पैकी 95 आन्सर तसेच आहेत की आयोगाने जर ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली असेल तर तोच आन्सर मानला गेलेला आहे. चैत्रम पवार पर्यावरण वन संवर्धनासाठी ते फेमस आहेत, त्याच्यासाठी त्यांना पद्मश्री भेटला. संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला देण्यात आला? देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी. आता लक्षात ठेवायचं आहे की एक लोकमान्य तिलक जे अवॉर्ड आहे ते 2024चा कुणाला भेटला असा गटच्या मेन्सला आलेला आणि त्याचा आन्सर सुधा मूर्ती होतं. तसेच हा पण इम्पॉर्टंट आहे की संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर संत तुकाराम महाराज पुरस्कार आहे जो एकनाथ शिंदे, डेप्युटी CM आहेत सध्या आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे संत तुकाराम महाराज पुरस्कार. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता व्यक्ती होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? मारुती चित्तमपल्ली, डॉक्टर नीरजा बाटला, डॉक्टर विलास डांगरे, एल हँगथिंग. तर डॉक्टर विलास डांगरे लक्षात ठेवा. मेडिकलसाठी डॉक्टर विलास डांगरे. चैत्रम पवार आपण बघू शकता पर्यावरणासाठी, अशोक सराफ यांना कलेसाठी. हे महाराष्ट्र रिलेटेड पद्मश्री अवॉर्ड आहे. आता ह्याच्यानं आपल्याला काय शिकायला भेटतंय की अवॉर्ड्स आपल्याला एकदा बघून घ्यायचे सगळे, किती पद्मश्री भेटले, किती पद्मविभूषण भेटले, किती पद्मभूषण भेटले, हे सगळं आपल्याला लिस्ट करायचं. आणि महाराष्ट्र रिलेटेड काय होतं आणि जे स्पोर्ट्सवाले आहेत कुठल्या स्पोर्ट्ससाठी कोण रिप्रेझेंट करतं ते पण एकदा आपल्याला जाता जाता बघून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव म्हणजे सोलार विलेज कुठले आहे? कशेळी, मांगर, पारपोली, मण्याची वाडी. यस, आणि याचं योग्य उत्तर आहे कशेळी. मांगर मधाचे गाव आहे, जे मगाशी पण मी हे डिस्कस करता बोललो. पहिले सौर गाव कशेळी, लक्षात ठेवायचं. पहिले सौर गाव कशेळी. गुलाबांचा जर जिल्हा तर सातारा, लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा. यस, आणि याचं योग्य उत्तर आहे दुसरा. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राचा क्रमांक सेकंड आहे. आपल्याला खेलो इंडिया मगाशी बघितलं की विंटर गेम्समध्ये महाराष्ट्राने किती पदकं जिंकली हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा पाठी जातोय. यस, 13. लक्षात ठेवायचं की खेलो इंडिया जे स्पर्धा झाली विंटर गेम्स, महाराष्ट्राने 13 पदकं जिंकलेली आहेत. चला नेक्स्ट.
सूर्यघर बघू शकता, दुसरा आहे महाराष्ट्रात. चला, महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार मिळाले आहे? येस, व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा, पद्म अवॉर्ड्स महाराष्ट्रात किती आहे? 11, 12, 15, 14 महाराष्ट्र रिलेटेड आहेत. मग इट इज 14 लोकांना महाराष्ट्रातील पद्म अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं आहे. पद्म अवॉर्ड्समध्ये तिन्ही आलेत, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. लक्षात ठेवायचे. 14 मधले 3 तर आपण केले. अशोक सराफ केलं, त्याच्यानंतर आपण बघितले की मागचंच आपण बघितलं की चैत्रम पवार आणि हे डांगरे, डॉक्टर डांगरे कुठं गेला आता, परत पुन्हा एकदा पाठी जायला लागते जास्त. येस, डॉक्टर विलास डांगरे मेडिकलसाठी भेटला. चला, लक्षात ठेवायचं आहे एक एक गोष्टी, कारण मोस्ट प्रोबेबली तर एक्झाम झाली तर होईल संडेला, म्हणजे आपला 28 सप्टेंबरला. त्याच्यात हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, कारण करंटचा 15चा सेट येईल. 15चा सेटपैकी गॅरंटी आहे की 3 प्रश्न असे येतील की ते 2022-23 त्या करंट अफेअर्सचे असतील. 7 प्रश्न 2024चे येऊ शकतात आणि राहिलेले 5 प्रश्न 2025 रिलेटेड असतील, जे स्कीम बीम आणि हे सर्वच आहेत प्रश्न. मग असा सेट येऊ शकतो असा पेपरचा. चला, डॉक्टर सुधीर रसाळ यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? साहित्य अकादमी पुरस्कार, पुन्हा एकदा पूर्ण साहित्य अकादमी पुरस्कार 2024चे पाठ करून जायचे. माणसा जिवल्याची समीक्षक भालचंद्र नेमाडे, विंदांचे गद्यरूप लोभास. म्हणजे अशा कुठल्या काव्यसंग्रहासाठी सुधीर रसाळ यांना साहित्य पुरस्कार भेटला, साहित्य अकादमी पुरस्कार? तर विंदांचे गद्यरूप. येस. नेक्स्ट, दुसरे जागतिक मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर. दुसरे जागतिक साहित्य संमेलन, जागतिक साहित्य संमेलन. तर सेकंड वर्ल्ड मराठी लिटरेचर संमेलन ते कुठं केलेलं? पुण्यात. येस, लक्षात ठेवायचे, जे आता रिसेंटली याच वर्षी झालेलं आहे. चला, नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला त्यांच्या विमानतळासाठी DGCA परवाना मिळाला आहे? नवी मुंबई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. लॉजिक लावा, कुठे नाही आहे. येस, अमरावती. बाकी नवी मुंबईत कन्स्ट्रक्शनच सुरू झालंय. परमिशन दिल्यानंतर कन्स्ट्रक्शन सुरू होता. एकदा विमानतळ बांधल्यावर आपण परमिशन नाही घेत DGCAची. पहिले DGCAची परमिशन लागते, त्याच्यानंतर विमानतळ आपल्याला बांधण्यात येतो. मग लक्षात ठेवायचं, नवी मुंबई ऑलमोस्ट उद्घाटन होईल याच वर्षी. नागपूर ऍक्टिव्ह आहे, छत्रपती संभाजीनगर पण ऍक्टिव्ह आहे. मग अमरावतीमध्येच फक्त नव्हतं, जिथं आता बनवण्यात आलेलं आहे. येस, परवाना मिळालेला आहे त्याला, लायसन्स. महाराष्ट्रातील किती खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाले आहे? नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2, 4, 5, 3. महाराष्ट्रातील किती खेळाडू आहेत ज्यांना असे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे? इट इज 4. येस, लक्षात ठेवायचं आहे, 4. 2025 ची महिला प्रीमियर लीग कोणी जिंकली? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, UP वॉरियर्स. वुमेन्स प्रीमियर लीग, जे WPL आपण बोलतो, इट इज मुंबई इंडियन्स. पहिली पण मुंबई इंडियन्सनी जिंकलेली, दुसरी राजस्थान नाही, सॉरी, बेंगलोरनी जिंकली, वुमेन्सचा बोलतोय. आणि तिसरी जी लीग झाली यावर्षी वुमेन्स प्रीमियर लीग, मुंबई इंडियन्सने जिंकली. तसेच IPL आहे. IPL कोणी जिंकली? RCBने जिंकली. RCBचे कॅप्टन रजत पाटीदार. लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट टाइम यांनी जिंकलेली आहे IPL. सर्वात जास्त IPL कोणी जिंकलेली आहे? मुंबई आणि चेन्नई यांनी. मुंबई, चेन्नई. येस. चला, नेक्स्ट टॉपिक. एवढेच प्रश्न होते ते महाराष्ट्रात, मला वाटते की थोडे इम्पॉर्टंट होते. आणि बाकीचे जे आपले जानेवारी ते जूनमध्ये करंट अफेअर्स आहेत, त्यात थोडं नॅशनल लेवलचं करंट अफेअर्स, ज्यात महाराष्ट्राचा पण महत्त्वाची भूमिका आहे, ते आपण तिथं कव्हर केलेलं आहे. आणि हे जे आहेत, जे 30-35 प्रश्न असतील, ते थोडे इम्पॉर्टंट होते आणि ते कुठेच म्हणजे बघू शकता की कुठेच कव्हर होत नाहीत, असे जे प्रश्न घेऊन आलेलो. तसेच 2 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ते आपण थोडं आजच बघूया, महाराष्ट्र रिलेटेड आहेत. आणि देर आर 90% चान्सेस की हा प्रश्न येईल. हे दोन्ही पण, म्हणजे जे आता फर्स्ट टॉपिक शिकवतोय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची घोषणा. येस, ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी भाषेचे प्राचीन साहित्य परंपरा, तिचा अखंड प्रवास आणि तिच्या ऐतिहासिक साहित्यातील समृद्धता यासारख्या निकषांचा पूर्तता करणे आवश्यक असते. हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणजे आता मराठी भाषा वन ऑफ द इम्पॉर्टंट, आणि त्याच्यासाठी आता काय होणार की ती भाषा संवर्धित केली जाणार, प्लस फंडिंग येणार सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्या भाषेची. म्हणजे बघू शकता की अजून
कंपायलेशन करायला आणि अजून ती भाषा टिकवता, म्हणजे वेगवेगळ्या जे फॉर्मॅटमध्ये ती यूज होईल ते आणि त्या भाषेचं डेव्हलपमेंट कसं होईल त्याच्याकडून मग आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आता फंड देईल आपल्याला. मग हे जर थोडं हे बघून घेऊया की मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळण्याचे निकष काय होते. तर 3 निकष आहेत. 1, 2 तिसरा ठीक आहे अखंड प्रवास 3. चला, फर्स्ट प्राचीनता. भाषा किमान 1.5 ते 2,000 वर्ष प्राचीन असावी. असं प्राचीनतामध्ये सांगितलं की भाषा किती 1.5 ते 2,000 वर्ष जुनी असावी, प्राचीन असावी, म्हणजे जुनी नाही प्राचीन असावी. भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी जी मूळ भाषेतील असावी, अनुवादित नसावी. म्हणजे जे मराठीचं जे हे आहे पूर्ण काय बोलू शकता की लिपी, ते जे ग्रंथबिंथ आहे ते मराठीतच ओरिजिनल स्क्रिप्ट पाहिजेत. असं नाही पाहिजे की कुठल्या तरी वेगळ्या भाषेत आहे, फारसी बिरसीमध्ये आहे ते मराठीत आले. मग हे सेकंड पण क्रायटेरिया आपण फुलफिल केलेली आहे. 1.5 ते 2,000 वर्ष श्रवण बेळगोळ बघू शकता, तिथं आपल्याला बघू शकता स्क्रिप्ट त्यानं गावलेली होती. अखंडित प्रवास. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते स्पष्ट असायला हवे. म्हणजे ही भाषा पारंपरिक यूज मध्ये जास्त प्रमाणात बोलली गेलेली पाहिजे होती. इथून पूर्वी पण प्राचीनमध्ये पण, प्राचीन इतिहासामध्ये पण बघू शकता इथून पूर्वीचे पण 1000 वर्षापूर्वी ही भाषा यूज होत होती की नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग इट इज करेक्ट. आणि मग बघू शकता की भाषेचा भरपूर वाद झालेला होता आपल्या इथं मध्यंतरी, आणि इट इज लॉजिकली तो बरोबरच होता. कारण सगळे बोलतात की हिंदीला राष्ट्रीय भाषा करा, पण मला वाटते जर कुठल्या लँग्वेजला राष्ट्रीय भाषा आपल्याला करता येत नाही. आता आपल्या देशात जास्त हिंदी बोलतात त्याचा अर्थ नाही की हिंदीच आपल्याला राष्ट्रीय भाषा, तसं नाही करू शकत. कारण आपल्याला भाषेचं बघू शकता प्राचीनता पण चेक करायचं. हिंदी तर आत्ता आलेली आहे कुठंतरी. हिंदी म्हणजे हे सगळं देवनागरी लिपीच आहे, पण हिंदीचा उगमच बघू शकता आत्ता रिसेंटली आहे. आणि आपली मराठी भाषा 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीची आहे. आता उत्तर भारतात तुम्ही जाणार तर तिकडली जी लोकल भाषा आहे ती लुप्त होत चाललेली आहे. म्हणजे मैथिली आज कोण जास्त बोलत नाही तिथं, संथाली आज कोण बोलत नाही तिकडं, या सगळ्या लुप्त होत चाललेल्या आहे. म्हणून मराठी हा कसा आहे की जगात कुठेतरी 4th का 5th नंबरला येते जी भाषा की सर्वात जास्ती बोलली जाते. म्हणून इट इज इम्पॉर्टंट. चला, यामुळे होणारे फायदे काय. मराठी भाषेला तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यासाठी मान्यता मिळते. यामुळे मराठी भाषेच्या जागतिक स्तरावर ओळख वाढते, संशोधनासाठी आणि भाषेच्या विकासासाठी प्रोत्साहन मिळते. चला अजून नेक्स्ट बघून घेऊया. यस, मराठी भाषा आपण दिवस कधी, मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारीला आपण साजरा करतो, कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस म्हणून. यस, 27 फेब्रुवारी काय असतो, मराठी राजभाषा दिवस असतो. आता वेगवेगळे जे आहेत, जे क्लासिकल लँग्वेज आहेत, कधी कोणाचा दर्जा भेटला ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. पहिले 2024 मध्ये अभिजित दर्जा मिळालेले बघू शकता. मराठी बरोबर अजून 4 लँग्वेज आहे, म्हणजे टोटल 5 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे. त्यात मराठी आहे, पाली, प्राकृत, आसामीज, बेंगॉली. बेंगॉलीला पण आत्ताच भेटलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की मराठीला भेटलं, पालीला भेटलं, प्राकृतला भेटलं, आसामीजला भेटलं आणि बेंगॉलीला. हे व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या पूर्ण पेजचा. आणि हे डेट पण इम्पॉर्टंट आहे, 27 फेब्रुवारी ती मराठी राजभाषा दिन. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण एक दिवस घोषित केला की मराठी क्लासिकल लँग्वेज डे म्हणून. ते आपण पुढच्या स्लाइडला बघू. पण हे 5 इम्पॉर्टंट आहे की पूर्वी 6 होते आणि आता टोटल 11 झालेले आहेत. आता एक प्रश्न असला आलेला की जे शेड्यूल 8 आहेत, शेड्यूल 8 मध्ये किती लँग्वेजेस आहेत, शेड्यूल 7 मध्ये का शेड्यूल 8 मध्ये किती लँग्वेजेस आहेत, ते 22 भाषा आहेत. असं गटकच्या मेन्सला हा प्रश्न आलेला होता. म्हणून आता हे असं विचारतील की टोटल क्लासिकल लँग्वेज आता किती झाले, तर 11 झाले. मग 2024 मध्ये, ऑक्टोबर 2024 मध्ये 5 भाषांना दर्जा देण्यात आला. मग ते 5 भाषा पण लक्षात ठेवायचं आहे, मराठी, पाली, प्राकृत, आसामीज, बेंगॉली. मग इथून पूर्वीच आपल्याला बघायचं आहे की सर्वात पहिले कोणाला दिलं, तमिळ 2004ला, त्याच्यानंतर संस्कृत 2005ला, त्याच्यानंतर 2008ला 2 भाषांना देण्यात आलं, तेलुगू, कन्नडा. मल्याळमला 2013ला देण्यात आला आणि ओडियाला 2014. ह्याचं पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिले तमिळला झाला 2004, त्याच्यानंतर संस्कृतला त्याच्यानंतर भेटला. म्हणजे द्रविडियन जे लिपी आहे ती सर्वात जुनी आहे, आपण असं बघू शकतो. म्हणून बघू शकता की साऊथमध्ये जे आहे तमिळ लोक लँग्वेजसाठी भरपूर बघू शकता की एंटरटेन करत नाही ते बाकी लोकांना, कारण त्यांची भाषाच प्राचीन आहे. आणि आता असाच काहीतरी प्रकार महाराष्ट्रात घडतोय तर बाकी लोकांना वाटतंय की नाही महाराष्ट्र म्हणजे सत्य बापाची जागीर आहे असं समजतात. बट इट इज नॉट. लँग्वेज टिकली पाहिजे. जर लँग्वेज टिकेल तर कल्चर टिकेल, जर कल्चर टिकेल तर प्रॉपरली बघू शकता की माणसं सांस्कृतिकरित्या एकदम हॅपी पण राहतात आणि प्लस डेव्हलपमेंट पण त्या राज्याची होते. भारताचा तुम्ही जर नक्षा बघितला तर बघू शकता ज्यांनी ज्यांनी आपली भाषा टिकवली आहे ते डेव्हलप सगळे आहेत राज्य. त्याच्यात आपण बघू शकता की महाराष्ट्र पण आहे, गुजरात पण आहे,
कर्नाटक पण आहे, तमिळनाडू पण आहे. हे सगळे बघू शकता GDP रेटमध्ये ॲज कम्पेअर्ड टू द नॉर्थ, साऊथची GDP आपली जास्त हाय आहे. मग ह्याचं रिझन असं आहे की आत्ता पण तिथं कल्चर टिकलेलं आहे. मग आपल्याला ही लिस्ट पूर्णच बघायची आहे 11 आणि सगळे पार्ट झाले पाहिजे सिक्वेन्समध्ये पण. तमिळ आहे, संस्कृत आहे, तेलुगू, कन्नड एकत्र 2008ला, 2013ला मल्याळम आणि ओडिया 2014ला. येस. त्याच्यानंतर अजून एक आपण बघूया की हिस्टॉरिक डिसिजन घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी की ऑक्टोबर 3 टू बी सेलिब्रेटेड ॲट क्लासिकल मराठी लँग्वेज डे, मराठी अभिजात भाषा दिवस. हे ऑक्टोबर 3 असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं की ऑक्टोबर 3 रोजी आपण मराठी राजभाषा नाही, मराठी अभिजित भाषा दिवस म्हणून आपण साजरा करण्यात येणार आहे. आणि मराठी राजभाषा दिन कधी असते? 27 फेब्रुवारी. येस. चला नेक्स्ट अजून एक जाऊया. अजून एक होता की 18 जानेवारीचं बघू शकता डायरेक्टली GDPवरनं मी हे केलं आहे की गव्हर्नर प्रेझेंट्स चेंज मेकर अवॉर्ड टू लेजेंडरी लिरिक्स्ट गुलजार. मग गुलजार यांना चेंज मेकर अवॉर्ड दिलेला आहे. बघू शकता गव्हर्नर यांनी. महाराष्ट्र गव्हर्नर CP राधाकृष्णन जे आता काय झालेले आहे? व्हाईस प्रेसिडेंट झालेले आहे. टुडे म्हणजे 18 तारखेला प्रेझेंटेड द चेंज मेकर अवॉर्ड टू लेजेंडरी लिरिक्स्ट गुलजार फॉर हिज लाईफटाईम contribution to the field of literature and cinema. The award was presented to Gulzar at a program organized by the Bhamla Foundation and Ravin Group to celebrate 75 years of the Republic at the Geo World Convention Center in Mumbai. कॉटन मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? सुरेश कोटक. लक्षात ठेवायचं आहे. कॉटन मॅन ऑफ इंडिया, कॉटन मॅन ऑफ इंडिया सुरेश कोटक. रिनाउंड सायन्स लीडर डॉक्टर M.A. माशेलकर, रघुनाथ माशेलकर म्हणजे इंडस्ट्रियल नादिर गोदरेज. CEO ऑफ NSC आशिष कुमार चौहान. फिल्म स्टार विवेक ओबेरॉय, अजय देवगन, जॅकी श्रॉफ, साजिद नडियाडवाला आणि हे सगळे बघू शकता तिथं प्रेझेंट होते. म्हणजे त्यांना पण फेलिसिटेट करण्यात आले. पण आपल्याला लक्षात ठेवायचे की चेंज मेकर अवॉर्ड गुलजार यांना भेटलेला आहे. आणि कॉटन मॅन ऑफ इंडिया कोण आहे? तर सुरेश कोटक. हे ऑफिशियल महाराष्ट्राच्या वेबसाईटवर दिलेली इन्फॉर्मेशन आहे. म्हणून इथं जे एक वर्ड आहे तो इम्पॉर्टंट आहे. कारण मध्यंतरी विचारलेलं की वॉटर मॅन ऑफ महाराष्ट्र कोण आहे? मग ते असा प्रश्न येतो की कॉटन मॅन ऑफ इंडिया कोण आहे? तर सुरेश कोटक लक्षात ठेवायचं आहे. युनियन मिनिस्ट्री ऑफ स्टेट रामदास आठवले, महाराष्ट्र आशिष शेलार, पंकजा मुंडे, फॉर्मन अरुणा ठाकूर, चेअरमॅन ऑफ, हे सगळे बघू शकता इथं प्रेझेंट होते. मग लक्षात ठेवायचं चेंज मेकर अवॉर्ड गुलजार यांना देण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024, 25 नाही आहे 2024, वितरित 25ला करण्यात आला. राम सुतार. येस. 100 year old veteran sculptor Ram Sutar has been chosen for the highest civilian award of the Maharashtra government, Maharashtra Bhushan 2024. He is designated the world tallest statue of unity. In स्टॅच्यू ऑफ युनिटी जे बनवले सरदार वल्लभभाई पटेलचा, हे ह्यांनीच बनवलेलं आहे. बघू शकता इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. राम सुतार. राम सुतारवर इथून पूर्वी पण प्रश्न आलेला होता आणि आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे म्हणून येण्याचे 100% चान्सेस आहेत. डायरेक्टली एक पुरस्कार महाराष्ट्र रिलेटेड 100% विचारणार. आणि आपण आज बघू शकता की कव्हर केलेलं आहे. पद्मश्री आपल्याला बघून जायचं आहे म्हणजे पद्म अवॉर्ड्स, साहित्य अकॅडमी अवॉर्ड्स आणि बाकी तर महाराष्ट्र भूषण आणि हे सर्व तर मी शिकवतोच आहे. डायरेक्टली हेच लक्षात ठेवा. तर राम सुतार यांना भेटला 2024चा 2025मध्ये अनाऊन्स करण्यात आला. हेडेड बाय द चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवायचं अवॉर्ड जी कमिटी आहे त्याचे जे अध्यक्ष असतात ते देवेंद्र फडणवीस असतात, म्हणजे मुख्यमंत्री असतात. 12 मार्च 2025 रोजी अनाऊन्स झाला. 25 लाख रुपये, एक सर्टिफिकेट, एक मोमेंटो आणि एक शॉल. लक्षात ठेवायचं हे अवॉर्डमध्ये भेटले. राम सुतार इज अ सेलिब्रेटेड स्कल्पचर नोन फॉर क्रिएटिंग इम्प्रेसिव्ह स्टॅच्यूज, मोस्ट नोटेबली द स्टॅच्यू ऑफ युनिटी. जे स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदाच्या किनारे आहे सरदार वल्लभभाई पटेलचा जे आहे ते राम सुतार यांनीच डिझाईन केलेला होता. लक्षात ठेवायचं हे सर्व गोष्टी. महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2024. आणि एवढेच बघू शकता की महाराष्ट्र रिलेटेड जे आहे एकदम कमी टाईममध्ये आपण जास्त इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे. तसेच तुम्ही बघू शकता जानेवारी ते जूनचा एकदा सर्व लेक्चर्स तुम्ही बघून जावा एक्झामच्या पहिले, कारण मोस्ट प्रॉबेबली त्याच्यातनं प्रश्न डायरेक्टली येतील. जसं मी सांगितलं की गटकच्या मेन्समध्ये डायरेक्टली बघू शकता की 3 प्रश्न आलेले आहेत 10 पैकी, जे डायरेक्टली म्हणजे माझ्या रेफरन्सने ते हे केलेलं आहे. कारण 2024चं मी या प्लॅटफॉर्मवर कव्हर केलं नाही एकाग्रमध्ये, पण 2025चे जेवढे करंट अफेअर्स तिथून आलेत ते डायरेक्टली आपण कव्हर केलेले होते. तसंच आहे की 2025चं राज्यसेवेमध्ये पण जे पूर्व परीक्षेला जे करंट अफेअर्स येतील, इट इज हाय चान्सेस की या सर्व लेक्चर्समधून आपल्याला हे भेटेल. बाकी दुसरं काहीच रेफर करण्याची गरज नाही आहे. ऑथेंटिक डेटा आहे पूर्ण. म्हणजे मी डायरेक्टली काही पण उचलून आणलेलं नाही, स्वतः मी रिसर्च केलेला आहे. आणि करंट अफेअर्स या विषयात मी मागच्या 3 वर्ष झालं ॲक्टिव्ह आहे. म्हणून आयोगाचा पॅटर्न कसा असतो थोडाफार बघू शकता की 2 फेब्रुवारीच्या परीक्षेने थोडा धोका दिलेला आहे. सर्वांनाच धोका दिला, महाराष्ट्राच्या भरपूर शिक्षक लोकांना
करंट अफेअर्सनी काहीतरी काहीतरी इरिलेव्हंट करंट अफेअर्स झालं तिथं. पण बाकीचे जे परीक्षा आहेत पण त्याच्यात बघू शकता ते सिस्टमॅटिकली आयोगाचा जो पॅटर्न जो आहे तो डिकोड करूनच हे सर्व करंट अफेअर्स आणलेले आहे. आणि मग आपण पुढच्या लेक्चरला पण बघू शकता, जर टाईम भेटला तर आपण अजून कव्हर करणार आहोत, ज्यात इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल आणि थोडंफार स्कीम्स आणि महाराष्ट्र नाही पण भारताचे जे महत्त्वाचे करंट अफेअर्स जे आहेत MCQ, जे 2024-25 दोन्ही मिक्स असतील, तो पण आपण MCQ मध्ये लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर चला आता इथंच थांबूया. तुमच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. जर परीक्षा पोस्टपोन झाली तरी पण तुम्ही जास्त म्हणजे रिलॅक्स व्हायचं नाही, अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. कारण जर खरंच पोस्टपोन झाली तर इट इज हाय चान्सेस की 19 तारखेला होऊन जाईल, दिवाळीच्या 1 दिवस पहिले. म्हणून शक्यतो पोस्टपोन होण्याचे चान्सेस तर आत्ता सध्या 50-50% वर आहे. कारण पावसाचा इशारा तर दिलेला आहे वेदर शाळेने. मग ते कसं आहे आणि सगळे आपण बघू शकता की जे महाराष्ट्राचे सगळे मंत्रिमंडळ आहेत ते सगळे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, की काय काय नुकसान हे झालं ते सगळे बघण्यात आहेत. म्हणून आता कसं काय पुढची प्रोसिजर आहे आपण चेक करू. पण शक्यतो तुम्ही रेडी राहा, माइंडसेट रेडी ठेवायचं 28 सप्टेंबरसाठीच. आणि तुमच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो परीक्षेसाठी. तसेच बघू शकता की 28 सप्टेंबरला संध्याकाळीच आपण विश्लेषण घेऊन येणार आहोत आणि एक एक्सपेक्टेड आन्सर की आपण देणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर मग आपण पुढचा आपण प्लॅन बघू की डिस्क्रिप्टिव्हची मेन्सची टेस्ट सिरीज असेल आणि मग काय प्रकारे आपला मेन्सला अप्रोच असला पाहिजे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ पण काय असू शकतो. चला तर आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.